सरकार गृहमंत्र्यांनी एक कायदा पारित केला आणि हिट अँड रन हा कायदा चालू केला। कालच राज्यपालांनी सही केली, राज्यपालांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला आणि तो कायदा इतर लोकांसाठी आम्हाला काही घेणं देणं नाही, परंतु वाहन चालका म्हणजे ड्रायव्हरसाठी एवढा खतरनाक 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाचा कारावास जेल सजा। ड्रायव्हरकडनं जर ॲक्सिडेंट झाला 7 वर्षाची 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाचा कारावास लागण्याच्या मार्गावर। गेल्या 15 वर्षामध्ये ड्रायव्हर लोकांचं 20% प्रमाण कमी झाले। आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आंदोलनं चालू आहेत। आम्ही सर्व महाराष्ट्र राज्यावरती रस्ता रोको चक्का जामचं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून हा कायद्याचा विरोध केला आहे। आणि अशा पद्धतीने ड्रायव्हर लोकांची आता अशी मानसिकता आहे की ती ड्रायव्हर म्हणतात आम्ही शेतामध्ये काम करून गाडीत घुसला, पाठीमागणे येऊन ठोकला। ड्रायव्हरची कसल्याही प्रकारची चूक जर नसताना जर का ड्रायव्हरला सजा होत असेल, ड्रायव्हरला जर का ती 7 लाख रुपयाचा दंड होत असेल, 10 आणि 20 हजारावर पगारीवर काम करणारा त्याचा परिवार सांभाळेल का, तो प्रपंच सांभाळेल का, तो जेलमध्ये जाईल। त्यासाठी परिवार अशा मानसिकतेमध्ये आहे। ड्रायव्हरची मानसिकता अशी बनलेली आहे की आता आम्ही ड्रायव्हरिंग सोडणार आणि घरी बसणार आणि म्हणून या सरकारचा ह्या हिट अँड रनच्या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। कायदा मागे घेतला नाही, कालच्या राज्यपालांनी सही केली, आपली काय राज्यपाल राष्ट्रपतीने सही रात्री उशिराचं स्टेटमेंट आहे देशाचं। साहेब हातात घे पत्रक घ्या ना, आपली काय भूमिका असणार? भारत सरकारच्या गृहमंत्री विभागाने देशातील वाहन चालकां ड्रायव्हर लोकांसाठी हिट अँड रनचा कायदा केला। त्या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत आमचे रस्ता रोको चक्का जामचे आंदोलन झाले। आम्ही वाट पाहत होतो की कदाचित शासनाला जाग येईल, शासन थोडासा जाहीर जरी केला असेल तर कायद्याला न्याय मिळेल, परंतु वाहन चालकांची जिंदगी बर्बाद करण्याचा हा कायदा आहे। येणाऱ्या काळामध्ये ड्रायव्हर लोकांच्या हातापाया पडावे लागेल या भारत सरकारला, सर्व राज्याच्या सरकारांना, आणि म्हणून या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। रेडी रेडी सर, ज्यावेळेस तुमचं आंदोलन सुरू होतं ट्रक चालक मालक संघटनेचं, त्यावेळेस सरकारने हा कायदा मागे घेतला असं सांगितलं आहे आणि काल हा पुन्हा एकदा पारित झालेला आहे। ट्रक चालक मालक संघटनेने हा संप मागे घ्यावा म्हणून त्यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे का, आणि तुमचं आता यापुढचं पाऊल काय असणार आहे? भारताच्या म्हणजे केंद्र सरकारने, गृह विभागाने, गृहमंत्र्यांनी जो कायदा केला, हिट अँड रनचा कायदा केला, तो माघार घेतलेला नाही। जरी स्टेटमेंट कोणी केला असेल पण अधिकृत मंत्र्यांचं किंवा सरकारचं स्टेटमेंट आलेलं नाही। उशिरानं कालची न्यूज आहे, मला न्यूजच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की भारताच्या राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली, शिक्कामोर्तब झालेला आहे आणि तो कायदा पारित झाला म्हणजे आमच्या ड्रायव्हर लोकांचा, वाहन चालकांचा जीवनाचा मरणाचा प्रश्न आहे, म्हणजे वाहन चालकावरती एका प्रकारे अन्याय आहे, याचा आम्ही जाहीर पद्धतीने निषेध करतो। सर, येत्या काळामध्ये जर हा कायदा मागे घेण्यात आला नसेल तर तुम्ही काय नेमकं पाऊल उचलणार? 1 तारखेपासून आम्ही रस्ता जाम केला, रस्ता रोको केला। आता येणारा काळ हा आमचा उग्र आणि आक्रोश आणि अशा पद्धतीचं आंदोलनाचा असेल आणि ते आंदोलन म्हणजे स्टेरिंग छोडो आंदोलन। या भारताच्या व्यवस्थेचं सर्व दळणवळण यंत्रणा बंद होईल, तेव्हा त्या सरकारला कळेल की ड्रायव्हर लोक काय आहेत। तर महासंघ कोर्टात जाणार आहे, महासंघाच्या माध्यमातून कोर्टात जाणार आहोत। रस्त्यावरची ही लढाई लढावी लागेल, सरकारला दाखवून द्यावं लागेल की हा कायदा आमच्यासाठी गंभीर आहे, तो तत्काळ कमी रद्द करावा, त्याच्यावर विचार करण्यात यावा, अशी सरकारकडे आम्ही मागणी करणार आहोत आणि कोर्टात न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून पण आम्ही पुढे जाणार आहोत। सरासर ड्रायव्हर लोकांची दिशाभूल आहे। आम्ही ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहे। एक ट्रान्सपोर्ट
आणि एक ड्रायव्हर. आम्ही ड्रायव्हर लोकांसाठी लढतोय आणि हे कायदा रद्द करण्यात आला अशी कोण सांगत असेल तर दिशाभूल आहे. कालचं स्टेटमेंट आहे, देशाच्या राष्ट्रपतींनी सही केलं, तो कायदा कानून तो लागू झाला असं जाहीर केलेलं आहे. आम्ही उग्र आंदोलन आणि स्टेअरिंग छोडो आंदोलन असं भारताच्या सर्व ड्रायव्हर लोकांना आम्ही सांगणार आहोत. सर, येत्या काळामध्ये या संदर्भात आपण कोर्टात जाणार आहात का आणि कशाप्रकारे ही लढाई आपण लढणार आहात? आम्ही न्यायव्यवस्थेमध्ये कोर्टामध्ये दाद मागू. हा कायदा रद्द करण्यासाठी आम्ही निश्चितपणे कोर्टात जाऊ, सरकारलाही विनंती करू आणि हा कायद्याच्या संदर्भामध्ये आपण केलेला कायदा हिट अँड रन कायदा हा रद्द करावा, त्याचा विचार करण्यात यावा असं आम्ही सरकारला सांगू. आणि नाही ऐकलं तर मग जंतर मंतर देश लेवलची लढाई आमची चालू राहणार आहे. कशा प्रकारची लढाई असणार? स्टेअरिंग छोडो भारताच्या सर्व ड्रायव्हर लोकांना मी आवाहन करणार आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये भारताच्या सर्व राज्यामध्ये सर्वांना सांगणार आहे, स्टेअरिंग छोडो. तुम्हाला जगायचे तर तुम्ही स्टेअरिंग छोडो. कधी असणार आहे स्टेअरिंग अल्टिमेट असणार? 10 तारखेपर्यंत मी वाट बघतोय. 10 तारखेपर्यंत सरकारचं काय GR परिपत्रक निघते का पाहणार आहोत. 10 तारखेच्या नंतर आम्ही महाराष्ट्र राज्य असेल, भारताच्या सर्व राज्याच्या राज्यप्रमुखाकडे किंवा होम डिपार्टमेंटकडे तशा काही सूचना किंवा गाईडलाईन्स आल्यात का पाहणार आहे. आणि नाही झालं तर केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी भेट करून पुढील आमची दिशा अगदी म्हणजे तीव्र अशा पद्धतीची असणार आहे.